महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 28 ते 37 मध्ये शिस्तभंगाची कारवाई, गैरवर्तन आणि शिक्षकांवरील दंडात्मक कार्यवाहीबाबत सविस्तर तरतुदी आहेत. जेव्हा एखादा शिक्षक किंवा कर्मचारी कर्तव्यात कसूर करतो किंवा नियमांचे उल्लंघन करतो, तेव्हा व्यवस्थापनाला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार असतो. 1. गैरवर्तन मिसकॉन्डक्ट म्हणजे काय? खालील गोष्टींना नियमावलीनुसार गैरवर्तन मानले जाते. कामात वारंवार हलगर्जीपणा करणे, वरिष्ठांच्या कायदेशीर आज्ञांचे पालन न करणे, इनसबऑर्डिनेशन, शाळेत मद्यपान करून येणे किंवा अनैतिक वर्तन करणे, परीक्षेच्या कामात गैरप्रकार करणे किंवा गोपनीय माहिती उघड करणे, पूर्वपरवानगीशिवाय सतत गैरहजर राहणे, खाजगी शिकवणे, ट्युशन घेणे हे नियमानुसार प्रतिबंधित आहे. 2. शिक्षेचे प्रकार टाइप्स ऑफ पेनल्टीज. शिस्तभंगाच्या कारवाईत शिक्षेचे 2 मुख्य भाग पडतात. अ. सौम्य शिक्षा मायनर पेनल्टीज, तंबी देणे किंवा समज देणे, सेन्शर, सेवा पुस्तकात सर्व्हिस बुक नोंद करणे, वार्षिक वेतनवाढ इन्क्रीमेंट, ठराविक काळासाठी रोखणे. ब. गंभीर शिक्षा मेजर पेनल्टीज, वेतनश्रेणीत कपात करणे, रिडक्शन इन रँक, सेवेतून अनिवार्य निवृत्ती कंपल्सरी रिटायरमेंट, सेवेतून काढून टाकणे रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस, बडतर्फ करणे डिसमिसल से. यात भविष्यात इतर कोणत्याही सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. 3. चौकशीची प्रक्रिया इन्क्वायरी प्रोसिजर. कोणतीही गंभीर शिक्षा देण्यापूर्वी विभागीय चौकशी डिपार्टमेंटल इन्क्वायरी करणे अनिवार्य असते. याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असते. 1. दोषारोपपत्र चार्जशीट. संबंधित कर्मचाऱ्याला त्यांच्यावर असलेल्या आरोपांचे लेखी पत्र दिले जाते. 2. स्पष्टीकरण. कर्मचाऱ्याला आपले म्हणणे मांडण्यासाठी ठराविक वेळ साधारण 15 दिवस दिला जातो. 3. चौकशी समिती इन्क्वायरी कमिटी. जर स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर 3 सदस्यांची चौकशी समिती नेमली जाते, ज्यात एक व्यवस्थापन प्रतिनिधी, एक शिक्षक प्रतिनिधी आणि एक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक असतो. 4. अंतिम निर्णय. समितीच्या अहवालानुसार व्यवस्थापन कारवाईचा निर्णय घेते. 4. निलंबन सस्पेन्शन. गंभीर आरोपांची चौकशी चालू असताना पुराव्यांशी छेडछाड होऊ नये म्हणून कर्मचाऱ्याला निलंबित केले जाऊ शकते. निलंबन काळात कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता सबसिस्टन्स अलावन्स मिळतो, जो साधारणपणे पगाराच्या 50% असतो. लक्षात ठेवा, अन्यायाने कारवाई झाल्यास शिक्षकांना शालेय न्यायाधिकरणाकडे स्कूल ट्रिब्युनल अपील करण्याचा कायदेशीर अधिकार असतो. तुम्हाला चौकशी समितीची रचना कशी असते किंवा निलंबन काळातील हक्कांबद्दल अधिक माहिती हवी आहे का?